कधी विचार केलाय का की प्राचीन मंदिरांच्या दगडी भिंतींवर आणि स्तंभांवर एक चेहरा वारंवार का दिसतो? तो चेहरा बघायला थोडा भीतीदायक आहे, पण तरीही तो आपल्याला आकर्षित करतो. हाच तो चेहरा जो हजारो वर्षांपासून एक मोठं रहस्य स्वतःमध्ये लपवून बसला आहे. चला तर मग आज या शक्तिशाली चेहऱ्यामागची कथा उलगडून पाहूया. आपण अनेकदा मंदिरांना भेटी देतो, बरोबर? पण तिथल्या काही कलाकृती आपल्या नजरेतून सहज सुटून जातात. असाच एक चेहरा आहे जो जवळजवळ प्रत्येक प्राचीन मंदिरात दिसतो, पण त्याचं महत्त्व आपल्याला क्वचितच माहीत असतं. तर हाच तो गूढ चेहरा, ज्याला कीर्तिमुख असं म्हणतात. जरी हा संपूर्ण आशियामध्ये आढळत असला तरी भारतातल्या एका खास ठिकाणी त्याची एक खूपच अनोखी कहाणी दडलेली आहे. आणि ती जागा म्हणजे गुजरातची ऐतिहासिक भूमी. चला तर आपण थेट त्या ठिकाणीच जाऊया जिथे ही कथा जिवंत होते, मोढेराच्या भव्य सूर्य मंदिरात. हे फक्त एक मंदिर नाहीये, तर कलेचा एक अद्भुत खजिनाच आहे. जसं आपण नकाशावर पाहू शकतो, मोढेरा हे सोलंकी साम्राज्याच्या अगदी मध्यभागी होतं. हे साम्राज्य त्या काळात कला आणि स्थापत्य कलेसाठी खूप प्रसिद्ध होतं आणि याच भूमीने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. सोलंकी काळात आणि त्यातही विशेषतः राजा भीमदेव प्रथम यांच्या कारकिर्दीत कलेला खूप मोठं प्रोत्साहन मिळालं. त्यांनीच 1026 साली या अद्भुत सूर्य मंदिराच्या निर्मितीची कल्पना केली होती, जी आज 1000 वर्षांनंतरही आपल्याला आश्चर्यचकित करते. बघा तर, या मंदिराची रचना किती भव्य आहे. सूर्यकुंड, सभामंडप आणि गर्भगृह, प्रत्येक कोपरा किती बारकाईने कोरलेला आहे. आता आपण आपलं लक्ष मंदिराच्या भिंतींवर लपलेल्या त्या खास कलाकृतीवर म्हणजेच कीर्तिमुखावर केंद्रित करूया. ठीक आहे, तर आपण मंदिरापासून आता थेट त्या कलाकृतीवर लक्ष केंद्रित करूया, जी आपल्या या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. हे कीर्तिमुख नक्की आहे तरी काय? कीर्तिमुख हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा सरळ अर्थ होतो गौरवाचा चेहरा. हे फक्त एक सजावटीचं चिन्ह नाहीये, तर विजय आणि वैभवाचं एक शक्तिशाली प्रतीक मानलं जातं. कीर्तिमुखाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. याचे डोळे मोठे आणि बाहेर आलेले असतात, भुवया शिंगांसारख्या दिसतात आणि तोंडातून वेली किंवा मण्यांच्या माळा बाहेर पडताना दाखवतात. म्हणजे ही केवळ सजावट नाही, तर मंदिराचं संरक्षण करणारे कवचही आहे. चला, आता या मंदिरातल्या कीर्तिमुखांच्या वेगवेगळ्या शैलींची एक छोटीशी सफर करूया. खरं सांगायचं तर मोढेरा हे मंदिर या कलाकृतीचं एक अनोखं प्रदर्शनच आहे. मोढेरा मंदिरात आढळणारा सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे प्राण्याचा चेहरा, जो मुख्यत्वे सिंहाच्या चेहऱ्यावर आधारित आहे. या कलाकारांनी सिंहाची ताकद आणि त्याचा दरारा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं दिसतं. आता इथे बघा, हजारो वर्षांचा ऊन, वारा, पाऊस झेलल्यामुळे काही कोरीव कामं अस्पष्ट झाली आहेत, तर काही आजही अगदी सुस्थितीत आहेत. या चित्रांमधून दगडावर काळाचा काय परिणाम होतो हे अगदी स्पष्ट दिसतंय. कलेमध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत, हाय रिलीफ आणि लो रिलीफ. हाय रिलीफ म्हणजे शिल्प असं वाटतं की जणू दगडाच्या बाहेरच येत आहे, आणि लो रिलीफ म्हणजे ते पृष्ठभागावरच कोरलेलं असतं. या दोन्ही तंत्रांचा दृश्यावर खूप वेगवेगळा परिणाम होतो. इथे दोन्ही तंत्रांमधला फरक अगदी समोरासमोर दिसतोय. एकीकडे शिल्प जास्त जिवंत आणि 3D वाटतंय, तर दुसरीकडे ते सपाट आणि चित्रमय वाटतं. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. हा एक संमिश्र प्रकार आहे, म्हणजे ह्यात मानवी आणि प्राणी या दोन्ही वैशिष्ट्यांना एकत्र करून एक विलक्षण चेहरा तयार केलेला आहे. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. मूळ शिल्पात जे बारकावे आहेत ते नूतनीकरण केलेल्या शिल्पात हरवले आहेत. यावरून आपल्याला कळतं की दुरुस्तीमुळे कधीकधी मूळ कलाकृतीवर कसा परिणाम होऊ शकतो आणि कलाकाराचा खरा हेतू कसा बदलू शकतो. आणि आता आपण मोढेरा येथील सगळ्यात दुर्मिळ आणि सगळ्यात रहस्यमय प्रकाराकडे आलो आहोत. एक असा चेहरा जो स्पष्टपणे मानवी आहे. ह्या मानवी चेहऱ्याच्या कीर्तिमुखाची वैशिष्ट्ये खूपच वेगळी आहेत. एकतर हे खूप झिजलेलं आहे, त्याला शिंग नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा चेहरा भीतीदायक नाहीये, उलट आनंदी दिसतोय. हा प्रकार फक्त मुख्य सभागृहातल्या काही छोट्या स्तंभांवरच आढळतो. पण मग प्रश्न हा उरतो की या मंदिरात सापडलेल्या कीर्तिमुखांचा संग्रह इतका खास का आहे? असं काय आहे जे मोढेराला इतर मंदिरांपेक्षा वेगळं ठरवतं?
आणि याचं उत्तर आहे हा आकडा 13. विचार करा, संशोधकांना ह्या एकाच मंदिरात कीर्तिमुखाचे तब्बल 13 वेगवेगळे प्रकार सापडले आहेत. ही संख्याच या मंदिराचं महत्त्व सिद्ध करते. आणि ही गोष्ट आम्ही नाही, तर संशोधक S.S. खोपकर स्वतः सांगतात की मोढेरा हे एकमेव सोलंकी मंदिर आहे जिथे कीर्तिमुखाची इतकी विविधता आढळते. हे विधान या मंदिराला या कलेच्या बाबतीत अद्वितीय ठरवतं. मोढेराचं कीर्तिमुख आपल्याला एक गोष्ट शिकवतं की कला आपल्या सभोवताली अनेक कथा लपवून बसलेली असते. प्रश्न फक्त हा आहे की अशी आणखी कोणती रहस्य आहेत जी आपल्या डोळ्यांसमोर आहेत पण आपण ती अजून पाहू शकलेलो नाही.